हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचे हे निरूपण आपण ऐकतोय. अध्याय पहिला, ओवी क्रमांक 29. ईश्वरापासून जालासी, परी तू तयासी चुकलासी, म्हणून हे दुःख भोगीसी, वेगळेपणे उत्कट. श्री समर्थ सांगतात की अरे तू आत्मारामाचा अंशवंश आहेस, तू आत्मारामाचे लेकरू आहेस, आणि असे असूनही तू भौतिक वस्तू जगताच्या भोगापवर्गतेत गुरफटून स्वस्वरूपापासून आत्मारामापासून दूर दूर जातोस. समजा की काही कारणाने लहान मूल आईपासून दूर झाले किंवा गेले तर त्याची आबाळ होईल. ते जसे आईजवळ असल्यावर जीवन जगेल तसे ते आईविना जीवन जगू शकणार नाही. त्याला कष्ट, त्रास, पीडा होईल. त्याला दुःख सहन करावे लागेल. याचप्रमाणे तू जेव्हा आत्मारामापासून, जगत जननीपासून दूर जातोस तेव्हा तुला कष्ट, त्रास, पीडा होणारच. याचे तुला दुःख सहन करावे लागणारच. कारण जेव्हा तू जगत जननीच्या सन्निध असतोस तेव्हा तू आत्मप्रेरणेने जीवन जगतोस. परंतु जेव्हा तू तिच्यापासून ढळतोस तेव्हा तू देहादी इंद्रियांच्या, मनाच्या कच्छपी लागतोस. त्याच्या तालावर आयुष्य जगतोस. ती उपभोग लोलुपता असते. यामुळे तुझे संचित कमी होत नाही, तर तुझ्या संचितात भर होते. आत्मप्रेरणेपासून अलग होणे आणि देहादी इंद्रियांच्या कच्छपी लागून आयुष्य जगणे, यालाच येथे श्री समर्थांनी वेगळेपणे उत्कट असे म्हटले आहे. आत्मप्रेरणेपासून दूर होणे हे वेगळेपणे आहे. त्यापुढे श्री समर्थांनी उत्कट असा शब्द वापरला आहे. कारण जेव्हा आपण आत्मप्रेरणेने जीवन जगतो तेव्हा आपण भौतिकाचे अत्यावश्यक इतकेच देहोपभोग घेतो. फक्त देहधर्म भागेल इतकेच भौतिकाचे उपभोग घेतो. तथापि जेव्हा आपण देहादी इंद्रियांच्या आणि मनाच्या कच्छपी लागून भौतिक उपभोग घेतो तेव्हा आपण कधीही समाधानी आणि तृप्त होत नाही. आणि यामुळे आपण अमर्याद उपभोग घेत राहतो. न मिळाल्यास त्यासाठी प्रयत्न करत राहतो. यालाच येथे उत्कट असे म्हटले आहे. अर्थातच याचे भोग निर्माण होतात आणि ते आपल्याला दुःखद असते. आता आपण पुढची ओवी वाचणार आहोत. ओवी क्रमांक 30. त्यागीसी सकळ वैभवाला, विश्वाससी माझिया बोला, तरी मी घालीन रे तुझला, जेथील तेथे. श्री समर्थ आपल्याला दिलासा देत आहेत. आपण स्वस्वरूपापासून, आत्मारामापासून ढळतो, भौतिकाच्या कच्छपी लागतो आणि सदा दुःखी होतो. यामधून बाहेर व्हावे अशी जर आपल्याला तळमळ असेल तर श्री समर्थ आपल्याला या ओवीत सांगतात की तू जर संपूर्ण वैभवाचा त्याग केलास आणि जर मी जे सांगेन त्यावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे आचरण केलेस तर मी तुला या भौतिकाच्या मगरमिठीमधून सोडवेन. इतकेच नव्हे तर तुला पुन्हा स्वस्वरूपी विराजित करेन. सर्वप्रथम आपण वैभवाची आध्यात्मिक व्याख्या करू. जे जे आपल्याला आनंदमय जीवन जगण्यासाठी अडथळा आणते, आपल्याला मुक्तीपासून वंचित करते, आपले संचित संपुष्टात न आणता त्यात भरच घालते, असे जे जे आपल्याला जीवनात भव म्हणजे घडते ते आपले म्हणजे वैरी असते. म्हणजे यालाच वैभव असे म्हणतात. यास्तव श्री समर्थ आपल्याला येथे सांगतात की तुला जर सदानंदी, कैवल्यानंदी जीवन जगायचे असेल तर तुला
जर स्वस्थानी विराजित व्हायचे असेल, तुला जर मुक्ती हवी असेल, तर तुला सकळ म्हणजे सर्वस्वीपणे वैभवाचा त्याग करावा लागेल. तू जर असे म्हणशील की थोडेफार वैभव माझ्याजवळ राहू दे, बाकीच्याचा मी त्याग करतो, तर तसे चालणार नाही. कारण वैभव म्हणजे कली आहे. ते एका कणाने, एका थेंबाने जरी शिल्लक राहिले, तरी ते संपूर्ण जीवन उद्ध्वस्त करते. कणभर मिठाचा खडा पातेलेभर दूध नासवते. याचप्रमाणे वैभव हे अध्यात्माचे शत्रू आहे. त्याचा संपूर्णपणे विनाश करावा लागतो. तसेच तुला मी जे सांगतो त्यावर तुला संपूर्णपणे विश्वास ठेवावा लागेल. तुला त्याप्रमाणे अत्यंत काटेकोरपणे आचरण करावे लागेल. याचा अर्थ असा आहे की तुला केवळ फक्त माझ्याच उपदेशावर विश्वास ठेवावा लागेल. यासाठी सद्गुरूबद्दल नितांत आदर आणि सद्भाव असावा लागतो. अनेक जण अनेक ठिकाणी सत्संग करतात, अनेक गुरु करतात. त्यांचा स्वतःवरच विश्वास असतो आणि निष्ठाही असते. अनेक जण अनेक साधना आणि उपासना सांगतात आणि असे लोक या अनेक उपासना साधनांप्रमाणे आचरण करत असतात. यामुळे गोंधळ उडतो आणि एक न धड भाराभर चिंध्या जमा होतात. अंतिमता याचा काहीही उपयोग होत नाही. यास्तव श्री समर्थ येथे अत्यंत परखडपणे शिष्यांना आणि आपल्याला सांगत आहेत की या सर्वाचा विचार कर आणि मगच आध्यात्मिक यात्रेला आरंभ कर. पहिले पाऊल टाकायच्या आधीच या सर्वाचा नीट विचार कर. तथापि श्री समर्थ आपल्याला येथे तितकाच दृढ दिलासा देतात की जर तू माझ्यावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे आदराने आचरण करशील, तर मात्र मी तुला या भवसागराच्या पहिलं तरी पार करून नेईन. तू जेथून आला आहेस त्या योगधामी आत्मारामाच्या गृही तुला विराजित करेन. या योगे तू या सुखदुःखाच्या विळख्यामधून कायम करता मुक्त होशील. तुझी आणि विश्वजनक जननीची मी भेट घडवून आणीन. तेथे तू परममुक्त होशील. तुझी ही 84 लक्ष योनींची आत्मयात्रा सुफळ संपूर्ण होईल. हेच मानवी देहाचे अंतिम उद्दिष्ट आहे. त्याची पूर्तता होईल. हरिओम.